गरज आहे, आमच्या घराला तुमची गरज आहे, आमच्या माणसांना तुमची गरज आहे. म्हणून राजनायकांना द्वारकेवरून कुठे आणलं गेलं? फलटण मध्ये. आणि फलटण मध्ये आणल्यानंतर त्यांचं वास्तव्य त्या बाणगंगेच्या तीरावर सुरू झालं. एक वाडा बांधला गेला आणि संपूर्ण फलटण त्या ठिकाणी त्या राजनायकांना वरावतीकार राजनायक म्हणायचे असा उल्लेख त्या चरित्रामध्ये आला. तिथून मला वाटतं असा संकल्पना असेल की द्वारावतीचे श्री छत्रपती महाराज आल्यानंतर त्या राजनायकाने राधाईसा त्यांची पत्नी त्यांना योगायोगाने लग्न केल्यावर काय मुलं होणार. योगायोगाने 7 मुलं झाले. किती? आताच्या काळामध्ये हम दो हमारे दो पाठीमागे होत, परंतु आता असे हम दो हमारा. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, मी कोणते याला समर्थन देत नाही, म्हणजे लोकसंख्या वाढीला मी समर्थन देत नाही किंवा कोणत्या गोष्टीला. ह्याच्यामुळे आमची नाती समाप्त झाली. नाती कशी समाप्त झाली? आई वडील आणि एक मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या मुलाला आत्या म्हणायला कोणी शिल्लक नाही. आत्याचं नातं संपलं गेलं. पुढे तोच मुलगा मोठा झाल्यानंतर, एकच मुलगा आहे ना, तो मोठा झाल्यानंतर त्याच्या मावशीचं नातं त्याचं राहिलं नाही, कारण ती एकटीच. जसं जसं पुढे जाऊन तसं एक नातं कमी झालं आणि समाजात आपल्याला आता गुरु बहीण, गुरु मामा याची गरज आता वाटायला लागणार आहे पुढच्या काळामध्ये, कारण नाती आम्ही संपवली. 7 मुलं राजनायकांना. साथींची नावही सांगणार नाही, नाव ऐकून करायचंय काय? मी एकच सांगणार, नाव सांगितले तरी तुम्ही ते पाठ करणार नाही. पाठ काय करणार? बडबड करीतो देव ठवीसी बहुतर जमचे स्मरण म्हणन नाही खंती आली विभूषी. जय जय करुणाते श्री पिते मे मुकुंदम. हे देवा दयागणा, मी माझ्या संसारामध्ये फक्त बडबड केली. आम्ही आठवणार काय? संसारातल्या गोष्टी आठवणार आहे. बाबांनी काल विद्वत रत्न पूजनीय भगवान दादांनी 24 गुरूंची नावं सांगितली. कशामध्ये? गोष्टीमध्ये. किती जणांच्या लक्षात राहिलं हो? आम्हाला त्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या. राजनायकांचे 7 पुत्र आणि त्या 7 पुत्रांमध्ये एक पुत्र रूपनायक. त्या रूपनायकांना एक मुलगा झाला, त्याचं नाव जनकनायक. आणि जनकनायकांची पत्नी जनकाईसा. आणि त्या जनक आणि जनकाईसाच्या उदरी भगवान परमात्मा श्री छत्रपती महाराजांचा अवतार. बघा गंमत कशी, ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा संसार आठवतो. स्वामी म्हणतात या महाराष्ट्रामध्ये एवढे 3 गोष्टीसाठी मनुष्य झगडतो. किती गोष्टीसाठी? 3 गोष्टीसाठी. कोणत्या 3 गोष्टीसाठी? मोबाईल, गाडी, सोनं. कशासाठी? 3 गोष्टीसाठी झगडतो. पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा. ईशनत्रय तेजावे, मदची अधीन व्हावे. स्वामी म्हणतात 3च गोष्टीसाठी मनुष्य पळलाय आणि तुम्ही 3च गोष्टीसाठी पळलेले आहात. 3च गोष्टीसाठी पळलेले आहात तुम्ही. आज जरी दीक्षा घेतलेली असेल, आज जरी दीक्षेच्या वाटेवर असाल, आज जरी दीक्षा घेऊ हा संकल्प करू इच्छित असणार तरी 3च गोष्टीसाठी झगडले. पहिली गोष्ट, मला पुत्र पाहिजे, मला पुत्र पाहिजे म्हणून झगडले का नाही? झगडले. किती झगडले? किती झगडले? आम्हाला पुत्र पाहिजे. पुत्र होत नसेल ना, 10-10, 20-20 वर्ष लग्न झालं, बाबा आम्हाला आमच्या पोटी संतान नाही, मुलगा नाही, आमच्या वंशाला दिवा पाहिजे म्हणून आमच्या आश्रमांमध्ये येणारी संख्या आहे. मग आल्यानंतर आम्ही त्याला सांगतो, जा रे बाबा, आम्ही काहीच करू शकत नाही.
तो देव आहे. अपुत्रो लभते पुत्रम धनधान्य समन्वितम राजमान्यो भवेत लक्ष्मी अप्राप्तम लभते क्षणात. अपुत्राला पुत्र देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर त्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. जा वडलेरची खेट कर, जा सौरंगाची खेट कर, जा लोणीची खेट कर, जा जाळीच्या देवाची खेट कर, पुत्र होईल. आशा लावून देतो तिथपर्यंत तो जातो. गेल्यानंतर आम्हाला सांगितलं जातं की बाबा रे दत्तात्रय कवचाचं पारायण कर, देवाला विनंती कर, देवाची स्तुती कर. आमचे शास्त्रकार म्हणतात काय नेम शकवे नवीन कवने परेश्वरा ते तोषवीन काय सेन पूजा करीन माते काहीच नाही. देवा तुझं पूजन करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, फक्त आहे काय तर वाणी आहे. म्हणून त्या वाणीच्या आधाराने आम्ही देवाचं भजन पूजन करतो आणि देवाच्या दरबारामध्ये जातो. देवा अपुत्रो लभते पुत्र, आम्हाला बाबांनी सांगितलंय अपुत्राला पुत्र देण्याची ताकद तुझ्यात आहे. म्हणून 1000 हरभरे घेऊन बसतो आम्ही, 1000 शेंगदाणे घेतो आणि दत्तात्रय कवचाचा 1000 वेळा पारायण करतो. काय मला पुत्र पाहिजे. संपूर्ण उचलला हरभरा टाकला ग्लासमध्ये, उचलला हरभरा टाकला ग्लासमध्ये. कशासाठी? पुत्रेशना. आम्ही पुत्रासाठी झगडतो. जनक नायकांच्या आयुष्यातही तो प्रसंग आला. कोणाचा? ज्याच्या पोटी परमात्मा अवतरित होणार आहे अशाच्या. जनक नायकांची पत्नी जनकाईसा आमच्या पुणे जिल्ह्यामधल्या चाकणची. पुत्र काय होईनाच. मग नातेवाईकांच्या सल्ल्याने, नातेवाईक अशा वेळेस सल्ला देतात. आता नाही देत कोणी, आता काही एकच भेटत नाही तर दुसरी कोणी भेटायची. ते म्हणे बाबा पहिल्या पत्नीपासून मूलबाळ होत नाही तर दुसरी पत्नी कर नाही. मग जनकाईसाची सख्खी बहीण रंभाईसा तिच्यासोबत जनक नायकांचा विवाह झाला आणि फलटण मध्ये आले. पण योगायोग पहा कसा, जिच्याकडून अपेक्षा तिच्याकडून अपेक्षा पूर्ण होईल. पण भगवान परमात्मा एवढा मोठा, त्याने ह्या सगळ्या जशी देवाच्या आई बापाची, आई वडिलांची जी चरित्र आमच्या समोर आहे ना तेच आमच्या आयुष्यात कित्येकांच्या घडलेलं आहे. आणि हे चरित्र पाहत असताना आता यांनी नवस केला देवाला. चक्रपाणी देवस्थान म्हणून चाकणला आहे. जनकाईसाच्या किंवा रंबाईसाच्या आई बापांनी तिकडे देवतेला नवस केला. मुलगा होऊ दे, तुझं नाव ठेवेल, तुला सोनं अर्पण करेल. आणि इकडं जनक नायकांच्या आई वडिलांनी इकडं चांगली देवाला नवस केला की सोनं अर्पण करेल, माणिक मोती अर्पण करू, तुझं नाव मुलाला देऊ, परंतु आम्हाला पोटी मुलगा दे. आणि झालं. भगवान परमात्म्याचा अवतार आता होणार. कोणाच्या उदरी? रंभाईसाच्या उदरी. अजिबात नाही. जिला मुलगा होईल म्हणून या अपेक्षेने आणलं, तिला मुलगा नाही झाला. संसारात असेच बरेचसे माणसं आहेत, अपेक्षा एकाकडून धरतो पण अपेक्षा आमची पूर्ण होत नाही. मुलगा झाला जनकाईसा मातेला. अश्विन वैद्य नवमी भगवान परमात्म्याचा अवतार झाला. आणि या भगवान परमात्म्याचा अवतार या पृथ्वी तलावर झाल्यानंतर, फलटण या गावामध्ये झाल्यानंतर आई वडिलांना आनंद झाला, मामा भाच्यांना आनंद झाला, आजी आजोबांना आनंद झाला, सगळ्यांना आनंदाचा वर्षाव झाला. भगवान परमात्मा स्वामी श्री चक्र भगवंत महादाईसांना चरित्र सांगतात. कोणाचं? चक्रपाणी महाराजांचं. अपेक्षांच्या ओझ्याखाली आम्ही दबून गेलो. जनक नायकांना वाटलं मला हिच्यापासून पुत्र होईना, नातेवाईकांनी सांगितलं तिच्यापासून पुत्र होईल, तिला आणलं नाही का. आमचंही दुसरं काय, आमच्या जीवनामध्ये अपेक्षा आहे, अपेक्षेशिवाय आमचं जीवन नाही. परंतु संत म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे. हे जाणार आहे, अपेक्षा धरून कुठपर्यंत जगणार आहे. म्हणून अपेक्षा धरून देवाच्या मंदिरात जाण्याच्या आधी आपण आपल्या अंतःकरणात डोकावलं पाहिजे. बाबा म्हणतात आधी माणसाला ओळखायला शिकलं पाहिजे, स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. आधी ओळखा माणसा
माणसा मग पहा देव कैसा. आधी पहावी पायरी मग जावे बा मंदिरी. आधी आपण स्वतःच्या अंतर मनामध्ये झाकून पाहावं की आम्ही कोणत्या अपेक्षेने पर्यंत बरलेलो आहे. अपेक्षा आम्हाला सुटल्या का हो नाही. मग आम्हाला अपेक्षा एकच पाहिजे. आम्हाला संसाराची अपेक्षा नको. आम्ही आज इथं आल्यानंतर पाहतो वयोवृद्ध सेवाश्रम आहे आणि सेवाश्रम असल्यानंतर या ठिकाणी संतांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने गृहस्थ माणसंही या ठिकाणी आले का तर आम्हाला या संन्यास घडू द्यावा म्हणून. या ठिकाणी वासनिक वर्गही आलेला आहे. वासनिक माणसंही या ठिकाणी आले कारण आम्हाला अनुसरण घडू द्या. आमचे आशिष दादा म्हणतात जवान कुठे गेले. जवान गेले सीमेवर लढायला. आता काय एक जवान राष्ट्राचं सीमेचं रक्षण करतो आणि आमच्या घरातला जवान आमच्या गावामध्ये एखाद्या पानटपरीवर बसून दमदम कणकण में एक केशर कदम म्हणत गुटखा सगळतो किंवा खर्राचा बोलतो. इकडे विदर्भ म्हणल्यानंतर त्याची मेजवानीच असते. एसटीत बसलो तर दादा कुठं जाते गाडी. बाबा कुठं अकोटला जाते का. अकोटला जायचं का. ते खर्रा तोंडात पिचकारी मारतोय का. अरे म्हणतो नागाच्या तोंडात एवढं विष नसेल तेवढं तोंडात विष आहे. कधी पिचकारी बाहेर टाके काय भरोसा आहे. आम्ही नेहमी सांगत असतो मिसरी लावणारा किंवा गुटखा खाणारा ते थुकेल याचा भरोसा नाही. पिलेला कुठे वकील याचा भरोसा नाही. याचे माणसांचा भरोसा देऊ शकत नाही. चक्रपाणी चरित्राकडे आपण जात असताना आपण पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं की चक्रपाणी चरित्रातून अपेक्षा आमच्या डोळ्यासमोर आली. मग अपेक्षा डोळ्यासमोर आल्यानंतर आम्हाला कळालं की बाबा रे अपेक्षा धरून येत. देवाच्या भगवंताच्या संसारामधले हे आमचं चरित्र आम्ही पाहिलं. इथून पुढचा जर प्रवास खऱ्या अर्थाने आम्ही जर पाहिला तर भगवंताने आता चरित्र सांगायला सुरुवात केलं. कराड या ब्राह्मणाच्या घरी अवतार स्वीकारला आणि अवतार स्वीकारण्याचा आनंद झाला. आनंद झाला तर रंभाईसा मात्र दुःखी झाली. रंभाईसा म्हणते अरे पुत्रासाठी मला आणलं पण माझ्या पोटी पुत्र नाही काय करू. परंतु जनक आणि जनकाईसा समजूतदार. तेव्हाची माणसं समजूतदार होती. आता सारखी भांडत नव्हती. आता फक्त कमरेला पदर खोसायची घाई असते. भांडण सुरू करण्याच्या आधी कमरेला पदर खोसून आपला आवाज इथं श्री गोपाल कृष्ण महाराज की एवढा आवाज येणार नाही. एवढं दोघी जरी भांडण करणार फक्त बाहेर ते आपल्यापेक्षा डबल टिबल आवाज त्यांचा बाहेर. जनक आणि जनकाईसाने सामंजस्याने रंभाईसाला सांगितलं बाई हा मुलगा 1 वर्ष झाल्यानंतर तुझ्याकडे सांभाळी राहील. आणि रंभाईसा त्या वाड्यामध्ये चक्रपाणी महाराजांना घेऊन जायचे. आई वडिलांकडे पण जाणार आणि आपल्या मावशीकडे पण आणि आईकडे पण जाणार. ती सावत्र आई परंतु आई आणि मावशी तर दोन्ही ना त्या ठिकाणी जाणारे चक्रपाणी महाराजांचा अवतार. रंभाईसा त्या वाड्यामध्ये क्रीडले. अनेक लीळा केल्या. त्याच्या किती मधुर लीळा आहेत त्याचं वर्णन करता येत नाही. मी काय वर्णन अमर जिथे शेष तो ही श्रमला. देवाचं चरित्र एवढं आगाध असतं त्या आगाध चरित्राचं वर्णन करताना तिथं शेष तो ही श्रमतो. आमची काय गत आहे. आम्ही ते वर्णन करू शकत नाही. अहो देवतेचं चक्र जर निरूपण करायला बसले तर स्वामी श्री जगन्नाथ भगवंत म्हणतात मेरू येसना खडू समुद्र एवढी साई पुरणार नाही. जर देवतेचं चक्र निरूपण करायला पुरणार नाही तर तो अगाध असणारा परब्रह्म परमात्मा त्याचं चरित्र किती आगाध आणि ते आगाध असलेलं चरित्र आम्ही किती सांगू शकतो. आम्ही फक्त वरवर तरंगण्याचा प्रयत्न करतो. तरंगण्याचा प्रयत्न करतो कारण आमच्या मनामध्ये भगवंताविषयीची आस्था आहे भक्ती आहे. तर तरंगण्याचा प्रयत्न करत असताना आमचे संत म्हणतात जर तरंगण्याचा तोच प्रयत्न करतो ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे
ज्याच्या अंतकरणा भगवंताविषयी प्रेम आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये जिव्हाळा. नाहीतर काही नाही. आमचे महाडवाले संत एका ठिकाणी म्हणतात, भक्ती भावन से हृदया त्यासी भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत. भक्ती भावन से हृदया, भक्ती भावन से हृदया, त्यासी भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत. चक्रपाणी भगवंताचा अवतार त्या फलटण गावामध्ये झाला. भक्ती भावनेने सगळे महाजन पहायला यायचे, देवाच्या सन्निधानामध्ये राहू लागले, देवाच्या सन्निधानामध्ये वाढू लागला. देवाचा क्रीडा सुरू झाला. काय क्रीडा आहे? भगवान परमात्मा एक दिवस बसलेले असताना, चालत असताना एक सर्प, एक भुजंग त्या ठिकाणी येतो. आणि भुजंग आल्यानंतर स्वामी श्री चक्रपाणी महाराज काय करतात? जे आमच्या स्वामी श्री चक्र भगवंत अवताराने केलेलं आहे ते करतात. स्वामी श्री चक्र भगवंतांनी आपल्या श्री चक्रपाणी महाराजांकडून घेतलेला गुणही असावा. काय करतात? श्री चक्रपाणी महाराज त्या भुजंगाच्या डोक्यावर हात फिरवतात. बाबा रे, बरा आहेस ना? कसा आहेस? तुम्ही गेल्यानंतर करू नका. साप निघाला, भुजंग निघाला. नाहीतर तुम्ही म्हणताना आम्ही वडनेर भुजंग मध्ये आहे आणि आम्ही दोन्ही सर्पांना बाजूला करण्याची ताकद परमेश्वर आमच्या देईल, परंतु त्याच्या आधी तेवढी मन स्वच्छ तुमचे पाहिजे. ज्या वडनेरमध्ये सर्पांचं वैर नष्ट केलं म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु कित्येक माणसांच्या मनामध्ये वैर लपलेला आहे, तो भुजंग मात्र आम्ही नाहीसा करण्याचा, दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. आमचं वैर कोणाशी आहे? आमच्या पित्याशी वैर आहे, आमच्या मातेशी वैर आहे, आमच्या भावाशी वैर आहे, आमच्या बहिणीशी वैर आहे, आमच्या गुरुशी वैर आहे, आमच्या शिष्याशी वैर आहे, आमच्या कुळाशी वैर आहे, आमच्या घराशी वैर आहे, आमच्या माणसाशी वैर आहे. म्हणून आमचे संत म्हणतात, आधी ओळखा माणसा, मग पहा देव कैसा, मग पहा देव कैसा. आधी माणसाला ओळखायला शिका, मग देव समजेल. स्वामी श्री चक्रपाणी महाराजांनी सांगितली, पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये भूतदयेची शिकवण आमच्या स्वामी श्री चक्रपाणी महाराजांनी दिली. हा सगळ्यात मोठा आचार्य महाराष्ट्राला दिला. अहो, रस्त्याने जाताना तुम्हाला कळेल, दिसेल, कित्येक तरी जनावरांना लटकून मारण्याचे प्रयत्न आम्ही पाहतो. आम्ही कोंबडीला मारतो, आम्ही बकऱ्याला मारतो, आम्ही जनावरांना मारतो. आमच्या देवाने सांगितलं, त्या सशाला निमित्त करणारे राणावनातलं पाणी पितो, तुमचं काहीच घेत नाही. तुम्हाला एखाद्याला जगवता येत नसेल ना, मारण्याचा अधिकार नाही. स्वामी श्री चक्रपाणी महाराज त्या भुजंगाच्या डोक्यावरून हात फिरवतात. पारमार्थिक त्याच्यामधला सिद्धांत वेगळा, परंतु जर आपण कृती डोळ्यांनी पाहिली ना, त्याचा अर्थ आम्हाला एकच लक्षात येतो. मानव पंथ म्हणजे सर्पमित्रांचा पंथ. सर्पमित्र तयार करायला शिकवलं कोणी? तर महानुभावांच्या, आमच्या अवताराने. अरे, सापांना मारू नका म्हणून चांगला विचार आपण एका दृष्टीने केला. सर्पमित्रांना आदर्श कोण असावं? तर महानुभाव संप्रदाय असावा. आणि या महानुभाव संप्रदायामध्ये तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल, तुम्ही पाहिले का नाही माहिती नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून महानुभाव पंथामध्ये सर्पमित्र आहे. जाळीचा देवाला, जाळीच्या देवाला एक सर्पमित्र आहे, पुजारी बांधव आहे. तो मुलगा आश्रमामध्ये आलेला प्रत्येक सर्प पकडून त्या ठिकाणी जंगलामध्ये सोडण्याचं काम करतो. एवढंच नव्हे, त्याची कृती बघून महाराष्ट्र शासनाने वन खात्यामध्ये त्याची नियुक्ती केली. नवे नवे महानुभाव संप्रदाय
कोणत्याही आश्रमामध्ये साप निघाल्यानंतर सर्प निघाल्यानंतर त्याला मारत नाही, त्याला पकडण्याचा प्रयत्न करा. थरथरते हाताने, धरतोय का काय, धरतोय का काय, तरी सुद्धा धरलं जातं त्याला आणि बाहेर दूर नेऊन सोडलं जातं. चक्रपाणी महाराजांची शिकवण आहे आम्हाला. चक्रपाणी महाराजांनी त्या सर्पाच्या डोक्यावर हात फिरवला आणि जा म्हणले, गेला तो सर्प. बर, सर्प काय त्याचा गुण सोडणार आहे का? अजिबात. सर्प चावणारच आहे, विंचूदंश मारणारच आहे आणि मनुष्य विष ओकणारच आहे, त्याला काही इलाज नाही. परंतु मनुष्याने विष ओकल्यावर आपणही विष ओकायची आमची संस्कृती नाही. आमचा पंथ हा महानुभाव पंथ अमृत होऊन प्रवर्तले यांचा पंथ आहे, विष होऊन प्रवर्तले यांचा नाही. म्हणून खऱ्या अर्थाने चक्रपाणी चरित्रामध्ये एका मुलीला सर्पदंश होतो. सर्पदंश कसा होतो? पूर्वीच्या काळी गौऱ्या रचून ठेवल्या जायच्या आणि त्या गौऱ्या रचून ठेवत असताना त्या लहान या मुलीला सर्पदंश झाला. स्वामी श्री चक्रपाणी महाराजांकडे ते सगळे घेऊन आले, कारण भगवंताच्या ईश्वरीय साक्षात्काराचा चमत्काराचा महिमा त्या फलटण गावामध्ये, त्या फलस्थ नगरामध्ये, त्या फलस्थ ऋषींच्या वास्तव्याने पुरीत झालेल्या त्या नगरामध्ये त्या ठिकाणी झाला. सगळेजण चक्रपाणी महाराजांपर्यंत आले. चक्रपाणी महाराजांनी फक्त डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवले. घाबरू नका, विष इथून जाईल. ज्या विष देणाऱ्या सापाच्या डोक्यावर हात फिरवून त्याला सांगू शकले असते की बाबा रे, कोणालाही चावू नको. सापाला जर सांगितलं असतं चक्रपाणी महाराजांनी, सापाने ऐकलं असतं ना, ऐकलं असतं ना. माणूस ऐकत नाही तो भाग वेगळा, माणूस देवाने सांगितलेलं ऐकत नाही तो भाग वेगळा. सर्पाने ऐकलं असतं का नाही? ऐकलं असतं. देवाने सांगायची गरज होती, चावू नको. स्वामींपाशी वाघ येतो, महात्मे हो या, भक्तीजन घाबरतात. ते म्हणतात काहीच करणार नाही. काय करतात? राखीचे सगळे गाठोडे त्या वाघावर ठेवतात, चल भाऊ. परत त्या महात्म्याला शेवटी स्वामी काय म्हणतात, तुम्ही जा. आमचे भक्तजन म्हणतात का हा जर आमच्या सोबत आला तर तुम्ही त्याचा धर्म विसरायला लावतात. सापाचा धर्म आहे दंश करणं. दंश केलेलं विष उतरवणारा तो सर्प, दंश केलं तर विष देणारा तो सर्प आणि विघ्न हारक तो विष हारक परमात्मा. त्या परमात्म्याचं अगाध असं चरित्र आपण श्रवण करत आहात आणि तेही पुण्य पावन वडनेर नगरीमध्ये, ज्या ठिकाणी सर्पांचं वैर मिटवलं, त्या ठिकाणी चक्रपाणी महाराजांनी शिकवण दिली. हा आचार महाराष्ट्राला दिला की बाबा रे, कोणत्याही जीवाला मारू नका. स्वामींनी मुक्तीतून दाखवलं आणि चक्रपाणी भगवंताने कृतीतून दाखवलं. हा कृतीचा संदेश आम्हाला श्री चक्रपाणी महाराजांनी दिला. चक्रपाणी चरित्र तसं सांगण्यासाठी जेवढं सोपं आहे तेवढंच कठीण आहे बाबा. त्यात अशा उद्बोधक अशा लिहिलं आम्हाला लवकर त्यातून शोधून 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 काढाव्या. स्वामींचं चरित्र भरलेलं आहे. चक्रपाणी चरित्र भगवंताच्या चरित्रामध्ये ते आम्हाला शोधावं लागतं. चक्रपाणी भगवंताकडे येणारा वर्ग हा चक्रपाणी भगवंताच्या आवडीचा होता. त्यांची आवड होती म्हणून ती येते. मला सांगा बरं, कोणाकोणाला देव आवडतो? बाबा कोणाकोणाला देव आवडतो? हात वर करा बरं. देव आवडतो का? आवडतो आई? देव आवडतो? दोन्ही हात वर करा. देव आवडतो का? हो. मला सुद्धा देव आवडतो. बाबा मित्र बाबाजी, मला सुद्धा देव आवडतो. तुम्हाला कोणाला आवडतो? देव आवडतो? बाकीच्यांना नसेल आवडत कदाचित, ठीक आहे. मला वाटतं देवाने माझ्या घरी यावं. कोणाला वाटतं देवाने तुमच्या घरी यावं? प्रामाणिकपणाने वा वा वा, सगळ्यांना वाटतं देवाने तुमच्या घरी यावं. आता मला एखाद दिवशी वाटलं मी देवाच्या घरी जावं. कोणाला वाटणार आहे देवाच्या घरी जावं? दीक्षितांना आमच्या परमानात अनुसरलेला वाटणारच आहे. परंतु तुम्ही जे हात वर केलं आमच्या ग्रस्त माता पित्यांना, तुमचं सगळं झालेलं आहे. लग्न झालेलं आहे, मुलगा झालेला आहे, शुभ लग्न सावधान ऐकलेलं आहे आम्ही कानाने. बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है. आम्ही गाणी ऐकली, आम्ही संसार थाटला. आम्हाला आता आमचं संपूर्ण झालं, आम्हाला वाटणार नाही. तरी सुद्धा आम्हाला वाटत नाही की आम्ही देवाच्या घरी जाऊ. वाटत नाही. पण देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? देवाच्या घरामध्ये जाणं म्हणजे काय? देवाच्या विचारापर्यंत जाणं, देवाच्या आचारापर्यंत जाणं आणि
ते जाणं कशाच्या माध्यमातून आहे, ते ग्रंथांच्या माध्यमातून आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. चक्रपाणी चरित्र मोठं दिसत आहे, त्यामध्ये जोगरा आम्हाला भेटतो. माझ्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी जोगरा तुमच्या पुढे मांडणार आहे. चक्रपाणी चरित्राचा सर्वोत्तम भक्त, ज्याचं स्वामी श्री चक्र भगवंतांनी सांगितले, अनुताप कोणासारखा तर जोगऱ्यासारखा. तुमचं दुःख कोणासारखं असावं तर जोगऱ्यासारखं असावं. आणि तुम्हाला एक कथा सांगणार आहे, महानुभावांचा एक इतिहास सांगणार आहे, जो ह्याच विदर्भामध्ये घडला. आणि चांदूर वडनेर या परिसरात आहे का? चांदूर वडनेर महानुभावांच्या इतिहासामध्ये चांदूर वडनेर गावाचा उल्लेख आहे. चांदूर वडनेर म्हणून एक गाव आहे आणि त्या गावा शेजारी एक सुंदर असं छोटस, त्या गावाचं नाव मेढले. मेढले म्हणून एक गाव आहे विदर्भामध्ये. त्या विदर्भामध्ये मेढले गावाचा एक इतिहास सांगतो आणि मी पुढे चालतो. चक्रपाणी चरित्र जर आम्हाला ऐकायचं असेल ना, आम्हाला आधी संसारातून निवृत्ती घ्यावी लागेल. कारण श्री चक्रपाणी भगवंतांनी 3 गोष्टी स्वीकारल्या होत्या. कोणत्या? या प्रपंचातून मला बाहेर जायचे ना, 3 गोष्टी. पहिला वाङ्नियम स्वीकारला, दुसरं भूमीवर शयन शिकवलं. हे नियम शिकवत असताना आणि तिसरं ब्रह्मचर्य शिकवलं. हे नियम पाळत असताना आम्हाला सांगितलं या गोष्टीचा या इतिहासाशी काय संबंध, हे तुम्हाला सांगतो. चक्रपाणी चरित्र आम्हाला वाचेचा नियम सांगता. आज आम्ही कोणाला काही करतो, कोणाला काही शिव्याशाप देऊन मोकळ होतो, अपशब्द बोलून कोणालाही मोकळ होतो. परंतु आम्ही शिकतो शाळेमध्ये, एकचे धर्म जगाला प्रेमार पावे, जगाला प्रेम अर्पावे म्हणून आम्ही शिकलो आजपर्यंत. परंतु तो प्रेम अर्पण करण्याचा भावना आमच्या हृदयामध्ये नाही. आम्ही एखाद्याला शिवेशाप देऊन मोकळे होतो. हा वाङ्नियम देवाने शिकवला. मी सांगत होतो तुम्हाला मेढले गावाचं चरित्र, हे मेढले गावाचा इतिहास. त्या गावामध्ये एक विदर्भामध्ये देशमुखी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात पाटीलकी आहे. हे देशमुख परिवारामध्ये दाम्पत्य जन्माला आला. एक मुलगा जन्माला आला. 15-16 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायचे. लग्न झाले आणि लग्न झाल्यानंतर त्याला रूपवान सुंदर अशी एक मुलगी त्याला पत्नी म्हणून लाभली. आणि योगायोगाने पत्नी लाभल्यानंतर महानुभाव संप्रदायाचा सहवास लाभला आणि आचार्य संतोष मुनी नासूरकर म्हणजे जे रुक्मिणी स्वयंवराचे लेखक आहेत, त्यांचा धर्मोपदेश झाला. त्या कोणाला? त्या देशमुखांच्या मुलाला. अत्यंत धर्मवान मुलगा निघाला. सेवा करू लागला, साधूंची सेवा करू लागला, अभ्यास करू लागला. आणि हे सगळं करत असताना येणाऱ्यांची सेवा करतोय. घरी येणाऱ्या साधूची संख्या वाढत. पत्नी आहे सुंदर घरामध्ये. येणाऱ्या साधू विरक्त अवस्थेमध्ये साधू पाहते आणि पाहिल्यानंतरही ती मुलगी आपल्या पतीला धर्मामध्ये स्थान देते, साथ देते. एक दिवस त्या चांदूर वडनेरची काही मंडळी, ब्राह्मण मंडळी एका भिक्षुका समवेत त्या घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर पूर्वीच्या काळी बाबांना विचारलं जायचं, बाबा शास्त्र चर्चा केली जायची. आताच्या काळात विचारलं जातं, बाबा मार्गमंडळी किती, कोणती गाडी, बाबा आता इथून कुठे जाणार तुम्ही, तुला काय करायचंय, शास्त्राचे विचार. पूर्वीच्या काळामध्ये शास्त्र चर्चा व्हायची आणि त्यांनी 7 अहोरात्र चर्चा केली. किती? 7 अहोरात्र. नुकतंच लग्न झालेलं आहे. बंधू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा जिनवरा शुभमंगल सावधान झालं लग्न. आणि लग्न झाल्यानंतर पत्नी लग्न झाल्यानंतर कशाची अपेक्षा? विषय भोगाची. 7 अहोरात्र जेवण झालं की संत बसायचे. तो मुलगा त्या ठिकाणी, तो देशमुख त्या ठिकाणी ते बसायचे. चर्चा चालायची, शब्दानुशब्द वाढायचा. रात्र उलटून जायची. ती पत्नी वाट पाहत बसायची. कशासाठी? प्रपंचासाठी.
एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. 5व्या दिवशी मात्र त्या मुलीला आठवलं नाही. जिथं चर्चा चालू आहे त्या दरवाजामध्ये आली आणि तिने कडी खटखटवली. खटखट अशी कडी वाजवली. 7 वेळेस कडी वाजवली. त्या देशमुखांना इतका राग आला, परंतु साधू समोर रागवायचं नाही. 7 दिवस उलटल्यानंतर त्या देशमुखांनी साधूंना आपलं रवानगी दिली आणि दिल्यानंतर त्यांनी विचार केला, ही पत्नी जिच्याशी मी लग्न केलं ती मला संसारामध्ये साथ देती, परमार्थामध्ये साथ देत नाही. मला परमार्थामध्ये साथ देणारी पत्नी तयार करायची होती, परंतु ती झाली नाही. असे कित्येक पत्नी असतात. मी जातो ग, तिथे शिरसोलीला खूप छान आश्रम आहे, इंगोलीकर बाबा आहेत, 40 वयस्कर मंडळी आहेत. मी जातो, सगळं प्रपंच उरकलंय, मी जातो, संन्यास घेतो, मी देवाचं नाव घेतो. आणि काय ते मानभाव हो, तुम्हाला काय कळतं का? मुलाचं लग्न राहिले, मुलीचं लग्न राहिलं, काय कळतं? कशाला जातात तिकडे? 10 रुपयासाठी जातात, कशाला जातात? अगं नाही, ते ज्ञानाचं पूजन करतात. मी जातो, आश्रमामध्ये जातो, राहतो. पत्नीने परमार्थातही साथ द्यावी आणि प्रपंचातही साथ द्यावी, तेव्हा ती पत्नी होते. आणि पतीही परमार्थातही साथ द्यावी आणि संसारातही साथ द्यावी, तेव्हा तो पती या शब्दाला न्याय देऊ शकतो. त्यांनी विचार केला, पत्नी आपल्याला साथ देत नाही, काय करावं? काही कालांतर गेलं, कालांतर रस्त्याच्या बाहेर पडले, घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडल्यानंतर एकच विचार मनामध्ये आला, संसार माझा नाही, मग कोण माझा आहे? तर देव माझा आणि मी देवाचा. ते मनामध्ये म्हणू लागले, देव माझा, देव माझा, देव माझा, देव माझा, देव माझा, 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 देव माझा, मी देवाचा, देव माझा, 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 देव माझा, मी देवाचा, देव माझा, माझा, रस्त्याने जाताना त्या माणसाने विचार केला, देव माझा आणि मी देवाचा. माझ्या जीवनामध्ये कोण असेल तर तो देव आहे, तो परमात्मा आहे. मी जाणार, मी संसाराला सोडणार, मी या पत्नीलाही सोडणार. जी पत्नी माझ्या संसारामध्ये मला सहकार्य करत नाही ना, त्या पत्नीच्या वाटेने मला जायचं नाही. घरातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जाताना विचार केला, ज्यांच्याद्वारे मला धर्मोपदेश आहे त्या आचार्य संतराजांकडे जावं आणि संन्यास घ्यावा. रस्त्याने जाताना कळलं, अरे रे, ज्या गुरुजनाकडे जाणार होतो ते तर सगळे सिन्नर येते, आता काय करावं? म्हणून उपाध्य कुळामधले आचार्य कमलाकर मुनी बीडकर यांचं सन्निधान लागलं. रस्त्याने जाताना भेट झाली आणि त्या ठिकाणी भेटल्यानंतर ते म्हणे, अहो मला दीक्षा घ्यायची. घ्यावं दीक्षा, काय अडचण नाही. माझ्या मनामध्ये भाव आहे, देव माझा मी देवाचा, मला दीक्षा घ्यायची. गुरुजनाने सांगितलं, हो ठीक आहे, दीक्षा देतो. परंतु त्या संतांनी, त्या देशमुखांनी सांगितलं, बाबा मला दीक्षा द्या, परंतु मला दीक्षा घ्यायची होती माझ्या गुरुकडून, पण गुरु संपले. मला निदान त्यांचं नाव तरी देणार का? म्हणून त्या देशमुखाला दीक्षेनंतर नाव दिलं गेलं संतराज. संतराज इतके विद्वान निघाले, इतके विद्वान निघाले, इतके विद्वान निघाले, या उपाध्य कुलाचे 11वे आचार्य म्हणून या परमार्गाने त्यांना स्थापित केलं. सांगण्याचं कारण काय? संसारामधून उपाध्य शाखेचा आचार्य तयार होऊ शकतो. आपली तेवढी पात्रता तयार होऊ शकते, फक्त ज्ञानाई महोत्सवात येणं गरजेचं आहे. एक आचार्य मानवासाठी
तुम्हाला जरी इच्छा जर असेल मला आचार्य व्हायचंय मानव संप्रदायामध्ये तुम्ही येऊ शकता आणि संसारिकांना महंत पदावर बसवणारा संप्रदाय म्हणजे मानव संप्रदाय आहे. संसारिकांना कधीच खालच्या नजरेने पाहिलं नाही. त्यांचा त्याग एवढा श्रेष्ठ आहे ना, त्याग जैसा खेळ मुलीचा स्वामी सांगतात. दरवाजे उडे ठेवले, निघून आलेले त्या स्त्रियांना सांगतात. नातेवाईक येतात, आवाज घरी दूध तूप दही वाहतंय, काहीतरी करा. स्वामी जिजी तुम्हाला काही लागतंय का? काहीच नाही, जाऊ द्या. स्वामी काय म्हणतात? त्याग जैसा खेळ मुलीचा, संसारिकांचा त्याग सांगतात. उदाहरण चांगला इतिहास सांगितला कारण आम्हाला देवा धर्माच्या गोष्टी माहिती आहेत, आम्हाला चरित्र माहिती आहे. आम्ही इतिहासाकडे जात नाही, आम्ही इतिहासाकडे गेलं पाहिजे. म्हणून श्री चक्रपाणी महाराजांच्या चरित्रातला पहिला हे वाङ्मय वाचेवरचं ज्ञानतत्व आम्हाला शिकायचं जर असेल तर चक्रपाणी महाराजांकडे आम्हाला पाहावं लागेल. चक्रपाणी महाराजांचं चरित्र इतकं सुंदर आहे की त्या चरित्राचा उलगडा करण्यासाठी किती जरी तास या ठिकाणी बसले, कोणी जरी बसले नाही बोलणार ते, कारण तेवढं आगाध असणार चरित्र आहे. जोगरा नावाचा एक दरोडेखोर, जोगरा नावाचा दरोडेखोर गावामध्ये जायचा, लुटमार करायचा. चालता चालता बोलता बोलता त्याची महती परिसरामध्ये पोहोचली. त्याच्या सोबत येऊन त्याचे मित्रमंडळी मिळाले. त्यांनी एक मोठी टीम तयार केली. असते टीम असते नाही का, आपली जशी संगीताची टीम आहे तशी जोगऱ्याची टीम असते, काही काही संतांची टीम असते, काही काही भिक्षुकांची टीम असते, काही काही वासनिकांची टीम असते. त्या एका विचाराने जे एकत्र येतात त्याची टीम होती. मग एका विचाराने आले. कोणत्या विचाराने? चोरी करायच्या विचाराने, चोरायच्या विचाराने आले, लुटमार करायच्या विचाराने आले. आणि आल्यानंतर त्या जोगऱ्याने पाठवले, अरे जा एका गावी तिकडून धन दौलत लुटून आणा. लुटून आणा म्हटल्यानंतर तो जोगरा गेला. जोगऱ्याचे पाईक परिवार गेले. जोगरा आपल्या खोलीमध्ये बसलेले, आपल्या गुहेमध्ये बसलेले, आपल्या शयन कक्षामध्ये बसलेले आहे. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, वर्षानुवर्षे उलटत गेले. 1 वर्ष त्याला असं वाटलं की बाबा रे आता आपणही पाहायला गेलं पाहिजे त्यांच्या मागोमाग काय नेमकं करतात काही. म्हणून जोगरा एक दिवस आपल्या पाईकांच्या सैनिकांच्या पाठीमागे जाऊ लागला. पुढे पाहतोय तर काय एक गाव पेटलेलं आहे, धूर बाहेर निघतोय. आणि धूर बाहेर निघत असताना अरे जोगरा म्हणतोय गाव कसं पेटलं, चला जवळ जाऊन पाहू. जवळ गेला, रात्रीचा वेळ, पायाला चिखल लागला. अरे पावसाळा नाही, पाणी नाही, पायाला चिखल कुठून लागला. मशालीच्या उजेडामध्ये बघतोय तर खाली काय रक्ताचा चिखल. आणि रक्ताच्या चिखलामधून पुढे गेले. अरे पाहतोय काय असं दृश्य त्या जोगऱ्याच्या डोळ्यासमोर आलं. ज्या आईच्या पोटी जन्म घ्यावा तिने आपल्याला सांभाळावं, तिने आपल्याला मोठं करावं. 9 महिन्याच्या वेदना सहन करून जन्माला घेणारी एक आई, घालणारी एक आई, नवे नवे आत्ताच्या काळामध्ये आपल्या शरीराची चिरफाड करून आपल्या जन्माला घालणारी आई. एक आई रस्त्यावर पडली आहे आणि तिच्यावर एक बालक बसलेला आहे. आणि आई म्हणून मोठ्याने हंबरडा फोडणारा तो मुलगा पाहिला जोगऱ्याने. आणि जोगऱ्याच्या मनामध्ये विचार आला, पापी मी कसा आहे, पापी आहे. पापी माझे मन, पापी माझे तन, सर्व जीवन पापमय, सर्व जीवन पापमय. पापी माझे मन, पापी माझे सर्व जीवन पापमय, सर्व जीवन पापमय. पापी माझे मन, पापी माझे तन, सर्व जीवन पापमय, सर्व जीवन पापमय. पापी माझे जन, पापी माझे मन, सर्व जीवन पापमय आहे. त्या लेकराला मी मारलं, ह्या आईला कोणी मारलं? हे लेकरू ह्या आईच्या अंगावर बसलेलं
टोळीला बोलवलं, नारे हे कोणी केलं? बाबा विचारत असेल काही चुकी झाल्या, हे कोणी केलं? ते म्हणता का मी केलं? तेव्हा बाबा तुम्ही सांगितलं म्हणून मी हे काम केलं. तसं त्या दरोडेखोरांनी सांगितलं की तुम्ही सांगितले म्हणून आम्ही केलं. तो दरोडेखोर म्हणला, अरे मी माणसं मारायला सांगितलं नाही, मी पैसा नाही सांगितला, माणसं मारायला सांगितली नाही. माणसं मारल्याशिवाय पैसा येत नाही. माणसं जिवंत जरी नाही मारली, कित्येक माणसं माणसांची मनं मारून पैसा आणतात, ते पैशाने घर भरतात, काहीच उपयोगाचं नाही. ती आई मेलेली पाहिली, तो रक्ताचा चिखल पाहिलं, ती माणसं पाहिली. जोगरा व्यथित झाला, म्हणला माझ्याकडून पाप झालं. व्यास महर्षी म्हणतात ते खरं आहे. पापोहम पाप कर्माम पापात्मा पाप संभव राही मां कृपया देवं शरणागत वत्सल देवा. मी पापी आहे आणि खरंच माझ्याकडून पाप झालंय, हिंसा झाली. तो जोगरा म्हणला ही हिंसा कुठे पिटे? विद्वानांच्या सहवासात गेल्या. अरे ज्या तोंडाने निरोप पाठवला ना, ते तोंड शिवून घे, काम करे शिवीचे. आपल्या हाताने ते तोंड शिवून घेतलं त्या जोगऱ्याने. का तर आपल्या तोंडातून फक्त शब्द गेला, जा चोरी करा, त्यातून पाप निष्पन्न झालं. आणि आपण किती जणांची मन दुखवतो, आमचं किती वेळा तोंड शिवलं पाहिजे हे आम्हीच बघितलं पाहिजे. आमचं तोंड शिवलं पाहिजे. मग कशाने शिवायचं आमचं तोंड? कोणता दोरा आहे? दोराही पुरणार नाही, कोणता टाकाही पुरणार नाही, कोणता दवाखानाही पुरणार नाही, कारण आमचं तोंडच तेवढं मोठं आहे, ते शिवायलाही दोरा पुरू शकत नाही. देवाने जसं सांगितलं ना, मेरू एवढा खडूस देवताचं प्रतिरोपण करायला पुरणार नाही, तसं किती जरी मोठं गाठोडं जरी असलं ना दोरीचं, तरी माणसाचं तोंड शिवायला पुरणार नाही. एवढं मोठं तोंड आहे. काय काय त्याच्या तोंडातून येत नाही. त्याचं तोंड एवढं भयंकर झालेलं आहे, त्याचं तोंड एवढं खालावलेलं आहे. तर परमार्थ असो किंवा आपला प्रपंच असो, त्याचं तोंड, त्याची वाचा एवढी खराब झाली आहे. छत्रपती महाराज चरित्र जीवनामध्ये आचरण त्याला खरं गरजेची गोष्ट आहे. कारण वाग नियम म्हणजे वाचेचा नियम कधी त्याने पाळला नाही. जोगऱ्याला वाटला का खरं नाही, काय करावं? तोंड शिवलं. अरे जाद्वार केला, पाप नासतील तुझी, गेला द्वार केला. माझी पाप नासावी म्हणून तपश्चर्या करू लागला. महाजनांनी सांगितलं की बाबा रे, चांदेव राऊळ नावाचे ईश्वरीय पुरुष आहे, त्यांची भेट घेतली. देवता स्वप्नात आली. देवता स्वप्नात आल्या तर पापे नासली. तो म्हणला पापे नासली तुम्ही सांगू नका, कसं काय नासली मला प्रत्यक्ष काहीतरी जाणून दे. ते म्हणे जा त्या उद्धवाच्या संगाण्यामध्ये बसलेला आमचा स्वामी चक्रपाणी महाराजांकडे जा, ते सांगतील पापे नासली का नाही. देव म्हणे पापे नासली, कसं काय जाणायचं? म्हणजे ते म्हणले त्या समुद्रातून सुवर्ण द्वारकेचे कळस तुला ज्यावेळेस दिसतील ना, तेव्हा समजून जा तुझे अनंत जन्मीचे पापे नासले. आणि एक वेळ असा एका पौर्णिमेला असा एक दिवस उजाडतो, त्यावेळेस सुवर्ण द्वारकेचे कळस त्या जोगऱ्याला दिसतात. जोगरा आनंदित होतो, देवा माझ्या अनंत जन्माची पाप नासली रे. चक्रपाणी चरित्रातलं घेण्यासारखा हा आचार आहे. पहिला आम्ही फक्त वाचेवर बोललो. पहिला आहे वांग नियम घेणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट आहे वाचेवर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. नाही काही बरं सुटायचं, काहीच उपयोग नसतो. त्याला कोणी समाजात किंमतही देत नाही आणि पंथातही किंमत देत नाही. बरळणं कोणतं असावं, ते झोपेतही देवाचं नाव असावं. आचार्य विस्मृत झाले तरी सुद्धा देवाचं नाव त्यांच्या मुखामध्ये होतं. देवाचं नाव मुखात येणं हा सगळ्यात मोठा गुण तर देवाच्या दयेने आम्हाला प्राप्त झालाय. म्हणून त्या देवाचं भजन आपल्याला करावंच लागेल. आम्ही लहानपणी आमची आई आम्हाला शिकवायची, आमची आजी आम्हाला शिकवायची, केशवा माधवा तुझ्या नामात रे बोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही येवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही येवा. वेळोवेळी संकटातून तारसे पांडवा केशवा माधवा. तर देवाचं नाव गुणवर्णन करण्याची वाचाच आहे आणि समाजाविषयी बघणारी ही वाचाच आहे. आम्हाला वाचा कधी शुद्ध होईल? देवाचं नाव फक्त घेतल्याने
त्याने शुद्ध होईल का? अजिबात नाही. अंतकरणामध्ये असलेला साधू सज्जनाविषयीचा चांगला विचार ज्यावेळेस ह्या वाचेच्या द्वारे समाजामध्ये पोहोचेल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुमची वाचा सुंदर होईल आणि चांगली होईल. तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामी श्री चक्रपाणी महाराजांचे भक्त म्हणून घेण्याच्या लाईनीमध्ये उभे राहू शकता. एका राजाने सांगितलं की बाबा रे, आपल्या राज्यामध्ये आता लाईन तयार करायची. कशाची लाईन? म्हणे अशी लाईन तयार करायची मला की आपल्या राज्यामध्ये कोण पत्नीचं ऐकत नाही अशांची लाईन तयार करायची. लाईन तयार झाली. दुसऱ्या दिवशी भली मोठी लाईन तयार झाली. पत्नीच्या ऐकणाऱ्यांची लाईन तयार झाली. न ऐकणाऱ्यांची काहीच लाईन तयार झाली. एक जण मात्र काठी टेकत 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 त्या राजवाड्यात आला. म्हणे बाबा रे, अख्खं राज्य पत्नी बायकोच्या सोबत आहे, तूच का बायकोच्या विरोधात आहे? ते म्हणे पत्नी येताना म्हटली, लय गर्दीच्या ठिकाणी उभं राहू नका, उगाच एखादा पाय बिल मोडला काय झालं काय करणार? आम्हाला कोणत्या लाईनीमध्ये उभं राहायचं आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून ज्ञानाई महोत्सवाची जी लाईन आहे ही इथं वाचेचं शुद्धीकरण आम्हाला शिकवलं जातं. सगळ्यात महत्वाचा आचार काय आहे? आमच्या वाचेवर नियंत्रण ठेवणं आम्हाला शिकवलं जातं. आमच्या परमार्थात आम्हाला वाचेचं नियंत्रण शिकवलं स्वामी श्री चक्रपाणी महाराजांनी. त्या जोगऱ्याच्या रूपामध्ये आमच्या समोर जोगरा आला पाहिजे की त्या जोगऱ्याने वाचेचं नियंत्रण ठेवलं असतं. अरे जा दुरडा घालून या, काही चाललं नसतं. तरी सुद्धा आपलं तोंड शिवून घेणारा जोगरा, त्याचा उल्लेख स्वामी श्री चक्र भगवंत करतात. अनुताप जैसा जोगऱ्याने केला, अनुताप जैसा जोगऱ्याने केला. मग अनुताप जोगऱ्याने केला ही शिकवण जर आमच्या हृदयामध्ये घ्यायची असेल ना बंधूंनो, आई तुम्हाला ही शिकवण जर आपल्या हृदयात जर तुम्ही खऱ्या अर्थाने उतरवली तरच आमच्या जीवनामध्ये तो देव भेटणार आहे. तो देवापर्यंत जाण्याचं पहिलं साधन आहे. स्वामी श्री चक्र भगवंतही म्हणतात, एखाद्याचं अंतःकरण दुखवू नका. पद्मनाभी देवाचा लीळा आमच्या समोर उभी राहते. चक्रपाणी महाराजांच्या जीवनातला पहिला आचार जनाने कोणता घ्यायचा आहे तर तो आहे वाङ्नियम. आणि वाङ्नियमाचं सर्वोत्तम उदाहरण तुमच्या समोर बसलेलं आहे. वाचेवर नियंत्रण कसं असावं याचं सर्वोत्तम उदाहरण आमच्या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय हिंगोलीकर बाबा आहे. कोणी काही म्हणा, हसत उत्तर आहे. हसत एखाद्याने अपमान करू द्या, एखाद्याने अपशब्द बोलू द्या, एखाद्याने कोणतं राजकारण करू द्या, अगदी हसत लोकांना, अगदी हसत लोकांना. असा हसरा चेहरा जर आम्हाला जर भेटला असता तर देवाने तो हसरा चेहराही आमच्याकडे नाही, ते हसरा मनही आमच्याकडे नाही, ते हसरा बोलणंही आमच्याकडे नाही. आमचं बोलणं हुसकून आहे, एखाद्याला धावून बोलणं. चक्रपाणी महाराजांच्या चरित्रातला सर्वोत्तम मंत्र म्हणजे वाङ्नियम. आमचा आचार जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत काही सुधरत नाही. म्हणून त्या भगवंताला शरण जाणं तर फक्त वाचेच्या आधाराने आपण गुणगान करणार आहोत, स्मरण करणार आहोत. आणि स्मरण करणारी वाचा अधिक पवित्र पाहिजे. कारण आमचे शास्त्रकार म्हणतात, वरवडे करिता ही तरासी. त्या वाचेद्वारे वरवडे जरी स्मरण केलं ना, एक दिवस तुमच्या अंतःकरणामध्ये येणार आहे. म्हणून ती वाचा पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया. खऱ्या अर्थाने हा ज्ञानाई महोत्सव, या ज्ञानाई महोत्सवाचं हे तिसऱ्या दिवसाचं तृतीय सत्र. या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांचा विचार मांडण्याचा, आचार मांडण्याचा माझ्याकडे प्रयास मी अल्पशा मतीने केला. या ठिकाणी मला सुंदरशी साथ या ठिकाणी मला मिळाली. त्याच पद्धतीने आपण सर्वजणांनी या ठिकाणी मला सहन करून घेतलं. आपल्या सर्वांचे ऋण मी व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आदरणीय श्रद्धेय श्री बाबांनी. खरं म्हणजे आज कीर्तन होतं, पण कीर्तनाचे आमचे जुळवाजुळव थोडीशी झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही संगीतमय प्रवचनाचा घाट घातला. पण तोही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. असो, सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असा चेहरा आहे, सुंदर असा मोहरा आहे, सुंदर असं गार्डन आहे, सुंदर असं हॉल आहे, सुंदर असं बैठक व्यवस्था आहे, सुंदर असं भोजन आहे. यथेच्छ भोजन आहे. किती का काही मन सोबत का भोजन आहे.
हे भोजन असताना ज्ञानाची गराई नावाची पानपोई तुम्हाला उपलब्ध करून दिली असे आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, ज्यांच्या मार्गदर्शनाने मी इथपर्यंत बसू शकलो, ज्यांनी मला खऱ्या अर्थाने वाचेचं नियमन शिकवलं, वाचेचं नियमन शिकवलं, माझ्या जीवनामध्ये मला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, तुमच्या समोर बोलू शकतो एवढा तयार त्यांनी केलं असे आदरणीय श्रद्धेय गुरुवरी उपाध्य कुलभूषण आदरणीय श्रद्धेय पातुरराव शास्त्री अहमदाबाद बाबांच्या सहवासाने इथपर्यंत येणं झालं. अनेक वर्षापासून बाबांचा सहवास आहे. अकोटला जेव्हा मी ग्रस्त होतो तेव्हाच यायचो. मी थोडासा मोठा होऊन आलो बाबा. मला म्हणतात पंथामध्ये तू मोठा होऊन आला. आज खऱ्या अर्थाने खूप छान आहे बाबा. आज दुपारी 18 वर्ष पूर्ण होऊन गायीच्या पाठीमागे चालणारा, हातात काठी घेणारा एक मनुष्य या पंथाचा महंत झाला आणि त्यांनी 50च्या वर पुस्तकं लिहिली आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवला. मोठा होऊन असा मोठा वक्ता आपल्याला लाभला. मी म्हणत नाही मी मोठा आहे अजिबात, परंतु मी मोठा होऊन आलो. मोठा होऊन आलो ना, समजा 10वी करून मी आलो. 10वी करून आल्यानंतर अकोटला येणे जाणे असायचे. अकोटला आल्यानंतर आमच्या नैनाताई आहेत, आमचे यशवंत दादा होते, अत्यंत सेवाभावी. मला जर खऱ्या अर्थाने शिकायला भेटलं असेल तर त्यांच्याकडून शिकायला भेटलं सेवाभाव. चक्रपाणी महाराजांच्या आयुष्यातला चरित्रातला महत्वाचा भाग म्हणजे सेवाभाव हे आहे. तो सेवाभाव जर त्यांच्याकडून मला भेटला तर ते माझे गुरु बनतो. कैवल्यवासी यशवंत दादाजी पातुरकर अकोट ते याला राहायचे. शेवटचे काळे बाबांकडे व्यतीत झाला. बाबांकडे येणं व्हायचं जाणं व्हायचं. त्यावेळेस माझ्या शेजारी मी जेवायला बसायचो पंक्तीला, आता नाव सांगत नाही, माझ्या शेजारी एक संत बसायचे. ते बसल्यानंतर मला ते जीव राहिलं, बाबा तेल पाहिजे घ्यायचं, तेल पाहिजे घ्यायचं. मग तेलही वाढायचे, माझे तेल द्यायचे. म्हणजे माझ्या खाण्यापासून तर माझ्या राहण्यापर्यंतची व्यवस्था आणि अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपला मुलगा आहे असं समजून ज्यांनी केलं. आणि वाचेचं नियमन मला ज्यांच्याकडून मिळालं असे आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय श्री सरळ बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पाळगाव बाबाजी, आदरणीय श्रद्धेय भूमिराज बाबाजी. आपण सर्व विद्वत रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरावतीहून या ठिकाणी उपस्थित झालेले भाडवा संप्रदाय अप्रतिम गायक आहेत. अप्रतिम म्हणजे त्याला तोडच नाही असे गायक या ठिकाणी दोन गायक मला लाभलेले आहेत. बाबाजी फक्त मी एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. तुमच्या स्टेजवर आज इथं बसलेले आहेत आमचे गावंडे सर. अत्यंत सुंदर अशी भजनं त्यांची आहेत, परंतु ज्या पद्धतीने ते आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे याची आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आता पुढच्या काळामध्ये गरज आहे. खऱ्या अर्थाने कार्यक्रमामध्ये बाबांनी एवढी चांगली चित्रफित बनवली दृष्टांतावर, पण आम्ही सगळे जेवायला चित्रपट चालू जैसा का सवीचा आम्ही सुद्धा दुरून अंतकरणेच आठवतो असंच चालू आहे. परंतु या चित्रफितीचा हे लाभ घ्या. सुंदर असा कार्यक्रम आहे. त्या भगवंताचा गजर करूया, नामस्मरण करूया, श्री चक्रपाणी महाराजांच्या भक्तीमध्ये मन तल्लीन करूया, श्री चक्रधर रायाच्या भक्तीमध्ये मन तल्लीन करूया. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणी, अन्य मागणी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. तूच श्वास घेता, तूच ध्येय, ती गती पावलाची, तूच गती पावलाची, तूच चालणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी,
दर्शनी तुला चिंतने मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आता नाही देवा काही आता नाही देवा काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी देवा तुझ्या दर्शनी देवा तुझ्या दर्शनी. बाबांची एक सूचना तुमच्यापर्यंत 114 दृष्टांताचे चित्रफित या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न आदरणीय श्रद्धेय बाबाजींच्या माध्यमातून चालू आहे. निम्म्या दृष्टांताची या ठिकाणी चित्रफित बनलेली आहे. ओथंबा कार्यशाळा नावाचं YouTube चॅनल आहे. ते YouTube चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तो व्हिडिओ पाहण्याचा आवर्जून प्रयत्न करा आणि प्रसारित करा. सगळ्यांनी हात वर करा, एकदम छान. हा, सगळ्यांनी हात. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज